राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीची शक्यता. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या समोर सुनावणी होणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सहकुटुंब पंतप्रधान मोदींची भेट घेतली. बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल फडणवीसांनी मोदींचे आभार मानले. अनिल देशमुखांनी बोलावलं होतं म्हणून मी त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांनी मदत करण्याची विनंती केली. याच्याशी फडणवीसांचा संबंध नाही. समित कदम यांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंकडून पुण्यामधील निंबास नगरमधील नुकसानीची पाहणी. सरकारनं नुकसान भरपूर दिलं पाहिजे. राज ठाकरेंची प्रतिक्रिया. मनोरमा खेडकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी खेडकर विरोधात गुन्हा. सांगलीमधील शाळा आजपासून नियमितपणे सुरू. जिल्ह्यातील फक्त 9 शाळा बंद राहणार. शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांची माहिती. कोल्हापूरमधील पंचगंगा नदीची पूरस्थिती कायम. नदीच्या पुराची विमानातून टिपलेली दृश्य समोर. पुण्यातील पानशेत धरण 95% भरला. धरणातून मुठा नदीमध्ये 7,628 क्युसेक विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क इशारा. खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार कायम. 11,000 क्युसेकनं मुठा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. चंद्रपूरमधील झरपट नदीला पूर. पुराच्या पाण्यामध्ये कार वाहून जातानाची दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद. सुदैवानं कारमधील दोघांचाही जीव वाचला. नागपुरातील चिखलापार गावातील पुलावरून ट्रक वाहून गेला. ट्रकमध्ये 2 जण असल्याची गावकऱ्यांची माहिती. वाहून गेलेल्या ट्रकचा शोध सुरू. 31 जुलैपर्यंत मराठवाडा, नाशिक, सांगलीसह कोल्हापूर, पुण्यामध्ये मध्यम पावसाची शक्यता. तर 1 ऑगस्टपासून पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज. म्हाडाकडून मुंबईमध्ये लवकरच 2,000 घरांसाठी लॉटरी. गोरेगाव, पवई, विक्रोळीतील घरांचा समावेश. विधानसभा निवडणुकीनंतर लॉटरी काढली जाण्याची शक्यता. शिव उड्डाणपूल 1 ऑगस्टपासून वाहतुकीसाठी पूर्णतः बंद होणार. मुंबईमध्ये वाहतूक कोंडी अधिक बिकट होण्याची शक्यता. पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या 2 पॅकेजच्या कामासाठी निविदा जारी. 255 किलोमीटरच्या 2 मार्गांसाठी 3,441 कोटींचा खर्च अपेक्षित. दिल्लीमधील IS कोचिंग सेंटर दुर्घटनेनंतर MCDची मोठी कारवाई. तळघरातील 13 कोचिंग सेंटर सील. MCDचे अतिरिक्त आयुक्त तारिक थॉमस यांची माहिती. ऑलिम्पिकमध्ये दुसऱ्या दिवशी भारतानं पदकांचं खातं उघडलं. नेमबाजीमध्ये भारताच्या 22 वर्षीय मनू भाकरला कांस्य पदक. 221.7 गुणांसह मनू भाकरनं कांस्य पदकावर नाव कोरलं. दुसऱ्या T20मध्ये टीम इंडियाचा श्रीलंकेवर 7 विकेट्सनं विजय. T20 मालिकेमध्ये टीम इंडिया 2-0 ने आघाडीवर. श्रीलंकेच्या महिला संघानं प्रथमच आशिया चषकावर नाव कोरलं. भारताविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यामध्ये श्रीलंकेनं 8 विकेट्सनं विजय मिळवला.